मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका 2 महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणूक आयोगाने मतदार नाव नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण हे चौथ्यांदा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज जोमात मतदार नोंदणीच्या कामाला लागलेली आहे. साहेब पुन्हा आमदार होणारच म्हणत ते धडाकेबाज नोंदणी करीत आहेत. मात्र बदललेली राजकीय परिस्थिती, सतीश चव्हाण यांचे तळ्यात मळ्यात असे राजकीय धोरण यामुळे चव्हाण 2025च्या पदवीधर निवडणुकीत चौथ्यांदा आमदार होतील काय? भाजप महायुतीमध्ये त्यांचे काय अस्तित्व राहील? सतीश चव्हाण यांच्यासमोर 2020मध्ये निवडणूक लढविली त्यावेळी असलेली राजकीय स्थिती आणि आज 2025मधील असणारे राजकीय आव्हाने आता सतीश चव्हाण पेलतील काय? याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सतीश चव्हाण हे नाव मराठवाड्यातील मातब्बर नेत्यांमध्ये येते. सलग 3 वेळा पदवीधर विधानसभेत सत्ता गाजवणारे चव्हाण आता डिसेंबरमध्ये चौथ्यांदा निवडणुकीत सामोरे जाणार आहेत. त्यांना या निवडणुकीत पुन्हा विजय मिळेल काय हे काळच ठरवेल. चव्हाण हे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. 2020मध्ये राष्ट्रवादी म्हणजेच काका पुतण्याच्या अखंड राष्ट्रवादीत होते. सध्या चव्हाण हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. अजित पवारांनी शरद पवार यांची साथ सोडली त्यावेळी सतीश चव्हाण यांनी सुद्धा काका पवार यांची साथ सोडून अजित पवारसोबत जाण्याचा मार्ग पत्करला. सतीश चव्हाण यांना विधानसभा निवडणूक लढविण्याची सुप्त इच्छा होती. त्यांना उमेदवारी मिळणेही सहज आणि सोपे होते. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा झालेला दारुण पराभव, त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील महायुती विरोधातील लाट पाहून विधानसभा लढविण्यासाठी पुन्हा अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढविली. परंतु निवडणुकीत त्यांचा 3000च्या फरकाने पराभव झाला. निवडणुकीत पराभवानंतर चव्हाण पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादीत परतले. आता डिसेंबर 2025मध्ये होणारी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ते अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून लढतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे शिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार सतीश चव्हाण यांना महायुतीची उमेदवारी मिळावी. परंतु सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपकडूनही पदवीधरच्या नोंदणीला जोमात सुरुवात झालेली आहे. संजय केनेकर यांच्या नेतृत्वात भाजपकडून मतदार नोंदणीचे काम सुरू आहे. 2020च्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा 57,895 मतांनी पराभव केला होता. आता भाजपकडूनही उमेदवार देण्यात येणार आहे हे नक्की. अशा स्थितीत चव्हाण समोर अपक्ष निवडणूक लढविणे हा एकमेव पर्याय दिसत आहे. मराठवाड्यातील पदवीधर ते आमदार चव्हाण आणि शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे हे दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळे अजित पवार या जागेवर दावा करू शकतील. परंतु महायुतीत अजित पवारांना ही जागा सुटली तरी भाजपचे मतदार चव्हाण यांना मतदान करतील का असा मोठा प्रश्न आहे. तर दुसरीकडे सतीश चव्हाण हे महायुतीचा भाग असल्यामुळे 2020च्या निवडणुकीसारखी दलित मुस्लिम मतदारांची साथ त्यांना मिळणे यावेळी अवघड आहे. कारण पदवीधर निवडणुकीतील मतदार समजदार आणि जाणता असतो. अजित पवार भाजपच्या महायुतीत असल्यामुळे मुस्लिम मतदार सतीश चव्हाण यांना मतदान करणे अवघड आहे. तर भाजपच्या पारंपरिक मतदारांचा प्रश्नच नाही. दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडूनही उमेदवार रिंगणात उतरणार हे नक्की आहे. त्यामुळे 2025मध्ये निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे. 2020च्या निवडणुकीत दुरंगी लढत झाली. मोठ्या प्रमाणात नोंदणी असतानासुद्धा सतीश चव्हाण यांचा 57,000च्या फरकाने विजय झाला होता. मात्र आता तिरंगी लढत झाल्यास चव्हाण यांच्या विजयाबद्दल साशंकता आहे. त्यात महाविकास आघाडीकडून बिगर मराठा उमेदवार दिला गेल्यास मुस्लिम दलित आणि ओबीसी मतांची मागणी होऊन त्यांचा धक्का चव्हाण यांना बसू शकतो. शिवाय या निवडणुकीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. शरद पवारांनी चव्हाण यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्यास सतीश चव्हाण यांचा पराभव होण्याची ही शक्यता आहे. परंतु काका पवार तशी भूमिका घेणार नाहीत हेही तेवढेच खरे आहे. दुसरीकडे महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपकडून मराठवाड्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या
आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्याची एक व्यापक बैठकही झाली आहे. त्या बैठकीत मराठवाड्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी विजयासाठी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीचा कानमंत्र देण्यात आला आहे. भाजपकडून ही तयारी पाहता त्यांचा उमेदवार निश्चित राहणार हे दिसत आहे. तर महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार आहे. काँग्रेस, शिवसेना, ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षाच्या आघाडीत मराठवाड्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तेवढी ताकद नाही. त्यामुळे शिवसेना, ठाकरे गट किंवा काँग्रेस आपला उमेदवार मैदानात उतरवू शकतील. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या जागांचा फॉर्म्युला ठरल्यानंतर मराठवाड्यातील ही जागा शिवसेना किंवा काँग्रेस यापैकी कोणाच्या वाट्याला जाईल हे आज ठरलेलं नाही. त्यामुळे 2025 ही पदवीधर निवडणूक सतीश चव्हाण यांच्यासमोर महाविकास आघाडीसोबतच भाजपचेही मोठे आव्हान असणार आहे. एकंदरीत सतीश चव्हाण यांच्या पदवीधर विधानसभा निवडणुकीत भाजपचे काटे असणार आहेत. आता चव्हाण हे आव्हान कसे पेलतील यावर चव्हाण यांचे राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे.